तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंजलीच्या हिश्श्याचे 60% शेअर हे मिसेस देशमुखला विकलेले असतात आणि ती पेपर दाखवते तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि देशमुख ही सर्वांना बोलते आता या कंपनीची नवी मालकीन मी आहे, आता सर्व डिसिजन हे मीच घेणार आणि आता या नवीन ओनरशिपची सुरुवात ही आपण या जुनाट झालेल्या मशीनला बाहेर काढून करूया असे बोलून ती अर्णवच्या आईच्या मशीनवर हात ठेवते। त्यावेळेस ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही राग येतो आणि ईश्वरी ही देशमुखचा हात पकडते आणि अर्णव बोलतो हा फक्त शो पीस नाही तर हे माझ्या आईचे अस्तित्व आहे, त्याला मी कोणाला हात लावू देणार नाही। तेव्हा देशमुख बोलते हो म्हणूनच मला आता या कंपनीवरचे तुझ्या आईचे अस्तित्व आणि तिचे नाव दोन्ही पुसून टाकायचे आहे। आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरी रागाने देशमुखकडे पाहू लागतात। त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा राजेशला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेला असतो आणि राजेश हा अर्णवला बोलतो तुला काय वाटले, तू माझा गेम ओव्हर केलास का, आता तर खरा गेम सुरुवात झाला आहे। आणि तेव्हा अर्णव बोलतो तुला जेवढा जोर लावायचा आहे तेवढा जोर लाव, मी आता माझी कंपनी कशी मिळवतो ते तू बघतच राहशील। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी आपली कंपनी पुन्हा मिळवू शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तू रे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।